शेतकऱ्यांच्या तुटलेल्या कॅरेटपासून नवीन कॅरेट कसे तयार केले जातात आज तुम्हाला तेच दाखवणार आहे। सर्वप्रथम आहे ना सर्व कॅरेट एका ठिकाणी आणले जातात, कलर वाईज सॉर्टिंग केले जाते आणि हे ग्राइंडिंग मशीन बघितलं ना भाई, मशीन जबरदस्त आहे। या मशीनमध्ये पूर्ण जे तुटलेले कॅरेटला ग्राइंड केलं जातं, बारीक बारीक फ्लेक्स केलं जातं। त्यानंतर हे सगळं वॉश केलं जातं रॉ मटेरियल बेकिंग सोडा आणि वॉटरमध्ये आणि ड्रायरमध्ये याला आहे ना परत ड्राय केलं जातं आणि त्यानंतर आपल्याला तयार होतं रॉ मटेरियल। मग हे रॉ मटेरियल काय करतो आपण एका हुपरमध्ये टाकतो, याच्यामध्ये मॅग्नेट लावलेलं आहे, जे पण तार वगैरे काही असेल खेळा वगैरे ते सर्व हे मॅग्नेट बाहेर काढून घेतं आणि हे रॉ मटेरियल आपण पॅक करून काय करतो इंजेक्शन मोल्डिंग प्लांटला घेऊन येतो। भाई मशीन जबरदस्त, मशीनसाठी एक लाईक झालाच पाहिजे। मग हे मशीन पशी घेऊन आलो का इथे आपण परत रॉ मटेरियल खाली करतो, एकदा परत ट्राय करून घेतो आणि जर तुम्हाला एकदम हाय क्वालिटी कॅरेट पाहिजे असेल त्यासाठी आपण HDP बीन्सचा वापर करतो। हे बघा हे एकदम रॉ मटेरियल आहे, याला म्हणते व्हर्जिन कॅरेटचं मटेरियल। आणि त्यानंतर मस्तपैकी आपण काय करतो हे रॉ मटेरियल एकदम हुपरमध्ये टाकतो। हुपर या मशीनचं इनलेट आहे, हे मशीनचं इनलेटमधून हे काय करतं एका स्क्रूमध्ये जातं, स्क्रूला हिट केलेलं असतं आणि तिथे ते मटेरियल पकडून म्हणजे वितळून प्लास्टिक ते एका डायमध्ये प्रेस केलं जातं आणि हे बघितलं ना ड्रायमध्ये प्रेस केल्यावरती जे आहे आपल्याला असं एकदम सुपर फिनिश कॅरेट जे आहे ते बघायला मिळतं। त्यानंतर एक्स्ट्रा मटेरियल आहे ते आपण मॅन्युअली बाहेर काढून घेतो लेबरच्या मदतीने आणि हा डोंगर बघितला ना भाई इथे स्टोअर केलेला जातं। हा भाऊ जर खाली आला ना तर विषय नक्की होणार आहे। त्यानंतर आपण साईडचे दोन्ही पण पॅनल हिट करतो गॅसने आणि इथे कलरिंग करून घेतो। हे आहे ओम गोल्ड कंपनीचे कॅरेट, हे तुम्ही बघू शकता भाई क्वालिटी काही विषयच येत नाही। मग नंतर यांची पॅकिंगची गाडी येते आपल्या पिंपळगावला कुदरत ट्रेडर्सकडे आपल्या वणी चौफुलीवरती आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारचे कलरफुल प्लस मल्टिपल लेवलचे ना कॅरेट्स बघायला मिळतील। टेस्टिंग